कुठल्याही प्रकारची भाजणी न करता घरच्या साहित्यात खमंग खुसखुशीत अशी चकली आपण तयार करू शकतो आणि एनी टाईम आपण कधीही ही चकली करू शकतो. आणि त्याच्यात मी काही विशिष्ट मसाले टाकलेले आहे, त्यामुळे आपल्या चकलीला एक छान अशी चव आलेली आहे. आणि कलरसुद्धा म्हणजे हळद आणि तिखट न टाकता मी ही चकली केली, पण कलर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. आणि झटपट होणारी खमंग खुशखुशीत अशी चकली मी केली आणि त्याचबरोबर दामट्याचे लाडूसुद्धा केले, त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर गाईज, कशा आहात तुम्ही? सर्व मजेत ना? तर आज आपण घरच्या साहित्यात खमंग खुसखुशीत अशी चकली करणार आहोत. आणि ती चकली कशी तेलकट होणार नाही, तर हे मी ट्रिक्स आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता काय करायचं, पॅनमध्ये पॅन घ्यायचं, त्याच्यामध्ये ना आपल्याला 2 वाटी पोहे आणि 1 वाटी फुटाण्याची डाळ हे घेऊन ते आपल्याला अगदी 2 मिनिट परतून घ्यायचं आहे गॅसवर, मीडियम फ्लेमवर बरं का. आता ते परतून याच्यासाठी घ्यायचं आहे की त्याला थोडासा खुसखुशीतपणा येतो आणि ते लवकर मिक्सरमधून बारीक वाटल्या जातं. आता हे मिश्रण गार झालं की ते वाटून घ्यायचं आणि ते गाळून घ्यायचं. आता त्या पिठामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे आणि 1 चम्मच, छोटा चम्मच मी इथे काळी मिरी वाटून टाकलेली आहे, 1 छोटा चम्मच हिंग, 1 छोटा चम्मच तीळ टाकलेले आहे, 1 छोटा चम्मच ओवा, 1 छोटा चम्मच जिरं आणि 1 छोटा चम्मच मी इथे बडीशोप टाकलेली आहे. तुम्ही टाकून बघा, खूपच टेस्टी अशी चकली होते. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता याच्यात तुम्ही बघू शकता किती थोडं असं मी बटर घेतलं आणि ते सगळं पिठाला मी चोळून घेतलं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे. तर पीठ मळताना सुद्धा जास्त मऊ पीठ होऊ द्यायचं नाही. या पद्धतीने पुरीचं पीठ करतो आपण त्याप्रमाणे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं. आता साच्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि आता या पद्धतीने आपल्याला चकल्या करून घ्यायच्या. तर आपण पीठ जर जास्त मऊ नाही केलं तरच ती काटेरी चकली आपली तयार होणार आहे. तरच हे बघा, तुम्ही व्हिडिओ बघू शकता, याप्रमाणे ती काटेरी अशी चकली होते. आणि जर मऊ केलं ना तर मग त्याच्या चकल्या नीट पडत नाही आणि तळल्यानंतर सुद्धा त्या मऊ होऊ शकतात. म्हणून जास्त पीठ मऊ करायचं नाही. अगदी पुरीला करतो ना त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ करून याच्या चकल्या करून घ्यायच्या आहे. बघा गाईज, किती छान अशा काटेरी चकल्या आपल्या येत आहेत. तर या पद्धतीने मी सगळ्या चकल्या करून घेतल्या. आता आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत. तर तळण्यासाठी तेल ठेवल्यानंतर आपल्याला थोडासा पिठाचा गोळा तळून बघायचा. तेल नीट व्यवस्थित कडकडीतच गरम झाल्या पाहिजे, तरच मग आपण या चकल्या सोडायच्या. आणि सुरुवातीला हाय फ्लेमवर ठेवायचं गॅस आणि नंतर सगळ्या चकल्या टाकून झाल्यानंतर आपल्याला त्या हलवायच्याच नाही. त्या ज्या परिस्थितीत आहे तशाच ठेवायच्या. त्या अर्ध्या तळून होईपर्यंत आपल्याला हलवायच्या नाही. नंतर मीडियम फ्लेमवर करायचं. आता या चकल्या खाली बसल्या की मग त्या परतून घ्यायच्या या पद्धतीने आणि गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचं. सुरुवातीला हाय फ्लेम, नंतर 5 मिनिट
2 ते 3 मिनिट साधारण हाय फ्लेमवर ठेवायच्या टाकीस्तोवर आणि नंतर मीडियम फ्लेमवर या चकल्या आपल्याला आलटून पालटून व्यवस्थित खरपूस अशा तळून घ्यायच्या बरं का. जर थोड्याही कच्च्या राहिल्या तर त्या मऊ होतात आणि खाताना नीट लागत नाही, खुसखुशीत होत नाही. तर या पद्धतीने आपल्याला चकल्या करून घ्यायच्या. बघा, मी या चकलीमध्ये हळद किंवा तिखट न टाकता सुद्धा किती छान असा कलर आलेला आहे. तर गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.